कोण आहे रे तिकडे? काय म्हणला? कोण आहे रे तिकडे? महाराज एक वेडा माणूस स्वतःला राजा म्हणतोय. पार्थांजे, ही तुम्हाला वेडा म्हणत नाही महाराज. अहो जनता तुम्हाला राजा समजते, पण तो स्वतःला महाराजा समजतोय. तू कुणाला टोमने मारतो मला जाऊ दे, त्याच्याशी घेणं देणं नाही, पण नक्की तो काय म्हणतो ते सांग. तो म्हणाला कोण आहे रे तिकडे? ए, म्हणून तुला तो वेडा वाटला? म्हणजे मी काय चाललंय? नाही नाही तसं नाही महाराज. तो म्हणतोय काय रे काय चाललंय, तर तो म्हणतो मला सिंहासन हवंय. सिंहासन? असल असल. अरे सिंहासनाची काय सगळ्यांनाच लालच आहे, म्हणून आपण त्याला वेडा म्हणू नये. तसं नाही महाराज. तो म्हणतो मला सिंहासन भाड्याने हवंय. भाड्यानं? हो 1 तासासाठी भाड्यानं हवंय. अरे 1 तासासाठी भाड्यानं द्यायला माझं सिंहासन म्हणजे काय टेम्पो आहे का? आणि काय करणार तो माझं सिंहासन घेऊन? नाही त्याची बायको फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट आले ना, तिने राणीचा ड्रेस केलाय. तिला सिंहासनावर बसून फोटो काढायचाय. ठीक आहे, द्या त्याला सिंहासन. नाही नाही, हाकलून द्या त्याला. असं नाही करता येणार महाराज. तो म्हणला सिंहासन दिलं नाही तर आत्मदहन करन. अरे काय येड आहे का तो? एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कुठं आत्मदहन करतो? हो बायकोचा हट्ट छोटीशी गोष्ट नाही. मला माहितीये. काल राणी साहेबांसाठी तुम्ही ससा झालेलं पाहिलंय मी. ले मजा आली मला. ससा तो कसा कापूस जसा जांदे कासवाशी पैज लाविली. कापसाच्या बोरू घरून मारला पाहिजे. काय बोलला रे? असं राणी सरकार बोलतील. का? काल राणी सरकारना ससा पाहिजे होता, तो गावला नाही म्हणून तुम्हाला त्यांनी ससा केलं माहितीये मला. नाही ते तुला कसं काय माहित? आज त्यांनी मला काय सवय केलं. उद्या आपली शर्यत लावणार आहेत त्या. बापरे. मग म्हणून तुम्हाला म्हटलं की बायकोचा हट्ट लय चिंतेचा विषय. अरे बायकोचा हट्ट आहे म्हणून काही मागल तो. आज सिंहासन मागतोय, उद्या कपडे मागल, परवा मुकुट मागल, तेरवा माझी तलवार मागल. 1 मिनिट. हे उद्या परवा 13 नाही, तो आजच सगळं मागतोय. का? त्याला बायकोच्या शेजारी बसून फोटो काढायचाय. त्याला ताबडतोब तुरुंगात नेऊन डांबा. महाराज जनतेला कळतं, जनता बंड करल. ए बांड्या, एक काम कर, या प्रश्नाचं मूळ असं उपट आणि नेऊन तिकडे कारागृहात डांब. म्हणजे त्या बायकोला नेऊन कारागृहात डांब. त्याने काय होईल? त्याला काय होईल म्हणजे माझे सगळे प्रश्न मिटतील. म्हणजे कसं आहे, एक तर माझं सिंहासन वाचल, दुसरं म्हणजे तो मूर्ख माणूस आत्मदहन करणार नाही, आणि अत्यंत सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात राहिल्यानंतर नवऱ्याला काय वाटतं हे निदान एका तरी बाईला कारागृहात गेल्यानंतर कळाल. आता मी लगेच जरा जाऊन येतो. अरे दुसरी कॉम्पिटिशन आहे ना. पहिली कॉम्पिटिशन झाली कासवन ससा, आता दुसरी कॉम्पिटिशन आहे मांजर आणि कुत्रा. मला मांजर बनवलंय आणि तुला म्याव म्याव म्याव. हे म्हणजे असं झालं, महाराज पुरवत्यात राणी साहेबांचे हट्ट, आणि हट्ट पुरवून घेत घेत राणी साहेब झाल्यात लट्ट. चालतो होते नाही.